आपण ना सकाळी चहा कॉफी पिण्यापेक्षा जर असं नाश्त्यामध्ये कधी अळीवाची खीर किंवा बिटाचा ज्यूस जर पिलात ना, तर आपल्या शरीरात लोह कॅल्शियमसुद्धा वाढेल आणि हिमोग्लोबिनची सुद्धा कमतरता भासणार नाही. तर इथे आपण चमचाभर अळीव भाजून घेतला आणि साजूक तूप घालून घेतलं चमचाभर. आता इथे बघा आपण अळीव चांगला भाजून घेतल्यानंतर अर्धी वाटी एवढं दूध घालून घेतले. दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आणि 5 मिनटं अळीव शिजू द्यायचा दुधामध्ये. तर लगेच आपण इथे गूळ किंवा साखर घालून घेणार नव्हतं. आपल्या आवडीनुसार काय आवडतं गूळ किंवा साखर ते घालू शकता. तर आता मी इथे पातेलं खाली उतरून घेतलं आहे आणि दूध चांगलं कोमट होईपर्यंत हलवून घ्यायचं आणि मगच याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा. तर मस्त खीर लागते आणि गूळ घातल्यानंतर फाटतसुद्धा नाही दूध. म्हणूनच दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्या आवडीनुसार गोड तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी गूळ घालून घेतला आहे आणि चांगला आता हे विरघळून घ्यायचं आहे गूळ. तर गूळ विरघळून घेतल्यानंतर याच्यात ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. तर मी इथे भिजवलेले बदाम कट करून घातलेले आहे त्याच्यामध्ये. मस्त खीर तयार झालेली आहे. आठवड्यातून 1 दिवस तरी अशी खीर प्यायला पाहिजे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.